नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। पुन्हा घेऊन आले 5 शब्द जे आपण आज अर्थांसकट बघणार आहोत। सर्वात प्रथम आहे पिटिशनर। आता पिटिशनर म्हटलं की ह्याचा अर्थ होतो याचिकाकर्ता, म्हणजेच न्यायालयामध्ये जो व्यक्ती अर्ज करत आहे त्याला आपण म्हणतो पिटिशनर। मग ते कौटुंबिक न्यायालयात एखादा व्यक्ती डायव्होर्सचं पिटिशन टाकत असेल किंवा एखादी महिला जी असेल ती आपल्या स्वतःकरता मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन किंवा पिटिशन टाकत असेल तर त्या व्यक्तीला पिटिशनर असं संबोधलं जातं। आता लगेच मी दुसरा शब्द घेतलेला आहे रिस्पॉन्डंट। रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी। प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे। बघा, जेव्हा नवरा पिटिशनर असेल तेव्हा हे सहज आहे की बायको असणार आहे रिस्पॉन्डंट, हो की नाही? आणि जेव्हा बायको पिटिशनर असणार आहे तेव्हा प्रतिवादी असणार आहे नवरा। तेव्हा हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा। अगदी फॅमिली कोर्टमध्ये किंवा कुठल्याही क्रिमिनल कोर्टमध्ये सुद्धा हे असे पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट हे शब्द आपल्याला कानावर पडत असतात किंवा जेव्हा कुठलंही डॉक्युमेंटेशन आपण वाचू तेव्हा आपल्याला बघायला मिळतं। तिसरा महत्त्वाचा शब्द मी घेतलेला आहे वकालतनामा। आता वकालतनामा म्हणजे काय तर कायदेशीर दस्तावेज। हे दस्तावेज क्लायंट आणि वकील यांच्या दोघांच्या मध्ये बनलेला एक अति महत्त्वाचा कागदपत्र असतं। आता एखाद्या वकिलाला जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन कितीही करा, कितीही वकिलांकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्या, परंतु वकालतनामावर जेव्हा तुम्ही सिग्नेचर करता तेव्हा तो वकील कोर्टामध्ये जाऊन तुमच्याकरता काम करण्याकरता त्याला ती तुम्ही दिलेली परमिशन असते। तेव्हा ही बाब लक्षात ठेवा। अनेक वेळेला असं समजून येतं की लोक सह्या करतात आणि त्यांना हे माहिती देखील नसतं की अरे आम्ही वकालतनामावर सही केलेली आहे। तेव्हा वकिलावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा। आजही अशी आपल्याकडे लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही आणि म्हणून कधीतरी चुकून माकून का होईना अनवधानाने देखील वकालतनामावर सह्या केल्या जातात आणि मग वकील पेपर परत देत नाही आहे, तो आमच्या तारखेला अटेंड करतच नाही आहे, अशा बऱ्याच तक्रारी वकिलांच्या विरोधात मी ऐकलेल्या आहेत। त्यामुळे सही करताना काहीही झालं तरी तो पेपर समजून घेणं हे फार फार महत्त्वाचं आहे। वकालतनामा म्हटला की तो पेपर असं दर्शवतो की ह्या वकिलाला तुम्ही ऑथॉरिटी दिलेली आहे तुमचं काम करण्याकरता। ही गोष्ट लक्षात ठेवा। चौथा शब्द आज मी घेतलेला आहे स्पिन्स्टर। आता स्पिन्स्टर म्हटलं की पटकन लक्षात येत नाही। बॅचलर म्हटलं की लक्षात येतं की अरे हा पुरुष अनमॅरिड आहे, परंतु स्पिन्स्टर म्हटलं की ती बाई अनमॅरिड आहे। म्हणजे जेव्हा एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते, जेव्हा आम्ही पिटिशन दाखल करतो कोर्टामध्ये तेव्हा ते एक वाक्य लिहिलं जातं, द पिटिशनर स्टेट्स दॅट द सेड मॅरेज इज अन अरेंज मॅरेज अँड बिफोर मॅरेज द पिटिशनर वॉज अ बॅचलर अँड द रिस्पॉन्डंट वॉज अ स्पिन्स्टर हॅव्हिंग हर मेडन नेम सो अँड सो। तेव्हा ह्या 2 गोष्टी आपल्याला पिटिशन कौटुंबिक न्यायालयात जेव्हा दाखल करतो तेव्हा ह्या 2 शब्दांचा वापर आपण पिटिशनमध्ये करतो। आणि शेवटचा शब्द आहे ज्युरिस्डिक्शन। ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र। लक्षात घ्या, कुठलीही एरियातली केस कुठच्याही एरियामध्ये जाऊन आपण दाखल करू शकत नाही। कोर्टाने काही क्षेत्रफळ निवडून दिलेली आहेत, काही अधिकार, काही ऑथॉरिटीज, काही ऑफिसर्स त्या एरिया करता नेमलेले आहेत। त्यामुळे चर्चगेटला एखाद्याची जर केस असेल तर ती ठाण्याच्या कोर्टामध्ये किंवा ठाण्याची केस असेल तर ती कुठे चेंबूरला, अशा प्रकारचं ज्युरिस्डिक्शन होत नाही। कोर्टाने त्या गोष्टी व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत आणि ते वकिलांना चांगल्या प्रकारे माहिती असतं। त्यामुळे प्रत्येक केसला ज्युरिस्डिक्शन असणं आणि त्यानुसारच केस दाखल करणं अतिशय महत्त्वाचं आहे। रोजचं कसं व्हिडिओ वाटतायत ते जरूर सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजचे 5 शब्दांची ही मजा कशी वाटत आहे ते देखील कळवा। धन्यवाद।